आत्ताच एक महत्त्वाची बातमी हाती येते ती म्हणजे भारतीय जनता पक्षाचा जिल्हा सरचिटणीस रवींद्र बावनथडे याच्यावरती बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपी बावनथडेला अटक करण्यात आलेली आहे। एका युवतीच्या तक्रारीनंतर नागभीड पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। रूपराज वाकोडे आमचे प्रतिनिधी आता आपल्याबरोबर आहेत। रूपराज, पोलिसांनी नेमकी काय कारवाई केली आहे? प्राजक्ता, 29 गुरुवारची ही घटना आहे। नागपूरवरून गडचिरोलीला येणाऱ्या एका खाजगी ट्रॅव्हल्समध्ये गडचिरोली जिल्ह्याचे भाजपाचे जिल्हा सरचिटणीस रवींद्र बावनथडे हे भाजपचे जुने कार्यकर्ते आहेत आणि आता सध्या ते जिल्हा सरचिटणीस म्हणून या पदावर कार्यरत होते। त्यांनी गुरुवारला 29 जूनला नागपूरवरून येताना एका खाजगी ट्रॅव्हल्समध्ये एका युवतीसोबत अश्लील चाळे करतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले आणि ते पाहता पाहता संपूर्ण प्रत्येक मोबाईलमध्ये दिसायला लागले। त्यानंतर ही घटना घडताच रविवारला त्या मुलींनी चंद्रपूर जिल्ह्यातल्या नागभीड पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आणि रवींद्र बावनथडे यांनी आपल्याला लग्नाचं आमिष दाखवून आणि लालच देऊन माझ्यावर बलात्कार केल्याची अशी तक्रार दिली आहे। या संदर्भात रवींद्र बावनथडेवर तक्रार दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे। प्राजक्ता, रूपराज, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। तर काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअपवरती हा व्हिडिओ व्हायरल झाला। नागपूरवरून येणाऱ्या एका खासगी बसमध्ये 50 वर्षांची व्यक्ती आणि एक युवती मागच्या आसनावरती बसलेले होते। काही वेळाने दोघांचे अश्लील चाळे सुरू झाले आणि हा सगळा प्रकार बसमधल्या सीसीटीव्हीत कैद झाला आणि त्यानंतर हा भाजपचा नेता असल्याचं समोर आलेलं आहे। याच्यावरती आता कारवाई होतीये। भाजपचे जिल्हा सरचिटणीस रवींद्र बावनथडे यांच्यावरती आता कारवाई झालेली आहे। अश्लील चाळे करताना सीसीटीव्हीमध्ये हे सगळं फुटेज कैद झालं आणि त्यानंतर व्हॉट्सअपवरून हे सगळं व्हायरल झाल्यानंतर आता आज कारवाई होतीये। बसमध्ये तरुणीशी अश्लील वर्तन करतानाचा हा व्हिडिओ व्हायरल झाला। रवींद्र बावनथडे यांनी नोकरी आणि लग्नाचं आमिष दाखवून आपल्यावरती अत्याचार केले असा दावा पीडित मुलीनं केलेला आहे आणि आज बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। बावनथडे याच्यावरती बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपीला अटक करण्यात आली आहे। चित्रा वाघ आता आपल्याबरोबर आहेत। चित्राताई, खरं तर अशा पद्धतीने लोकप्रतिनिधींचं वर्तन आणि ज्या बसमध्ये ते बसलेले आहेत तिथेच ते पाहायला मिळतंय। व्हिडिओ व्हायरल झाला, मात्र असं वर्तन अशोभनीय आहे। अतिशय धक्कादायक आणि घृणास्पद हा प्रकार आहे। पहिल्यांदा तर ही बातमी आल्यानंतर आणि वाचल्यानंतर काय बोलावं, म्हणजे काय या लोकांची मानसिकता आहे। त्या पक्ष सुसंस्कृतपणाचा आव आणतं आणि दुसऱ्यांना तत्वज्ञान शिकवतं, त्या पक्षाचे लोकप्रतिनिधी, त्या पक्षाचे पदाधिकारी यांनी नीतिमत्तेची यांना काही चाड राहिली आहे की नाही, हा फार मोठा प्रश्न आहे। एका महिलेसोबत ज्या पद्धतीने त्यांनी हा जो इतका अशोभनीय असा प्रकार झालाय आणि म्हणजे या विषयावरती अशी बोलण्याची पण किळस वाटते मला की काय या लोकांची मानसिकता आहे, कशी यांना कुठल्या गोष्टीची भीती वाटत नाही, कशी कुठल्या गोष्टीची चाड वाटत नाही। म्हणजे अक्षरशः संताप येतोय की यांच्या वागणुकीचा, की त्यांना मला असं वाटतं प्रत्येकाची मानसिकता अशी झाली आहे सत्ताधाऱ्यांची की काहीही झालं तरी आमच्यावर काही होऊ शकत नाही। आता तुम्ही काल पाहिलं असेल गृहराज्यमंत्र्यांच्या वडिलांनी जो काही प्रकार तिथे केलेला आहे, आजही त्यांच्यावरती कुठं गुन्हा दाखल नाही। आता हे सगळे जे दाखले आहेत ते हळूहळू पुढे येत आहेत। आज हा जो कोण आहे तिथे बावनथडे म्हणून 50 वर्षाचा गृहस्थ आहे, लाज वाटली पाहिजे। ज्या पद्धतीची ही कृत्य चालली आहेत, अक्षरशः मान शर्मेने खाली जाते आणि काय म्हणजे इतकं भयानक प्रकार आहे, संतापजनक घटना आहे। ताबडतोब अशा लोकांच्या मुसक्या आवळायला पाहिजेत, करावेत म्हणून मला कळलंय। बाकी पोलीस दुनियेचा सगळा शोध लावतात, कसे काय फरार होतात आणि कसं यांना भेटत नाही, सांगा बघूया। चित्राताई, मात्र सत्ताधारी असल्याचा हा सगळा म्हणजे हा सत्ताधारी आहोत आम्ही, आमचाच पक्ष सत्तेत आहे आणि अशा पद्धतीने कृत्य केलं तर खपवून घेतलं जाईल, ही मानसिकता म्हणायला हवी आहे याला, असं मला वाटतंय। एकंदरीत आताच्या वागणुकीवरून असं वाटतंय जिथे गृहराज्यमंत्र्यांच्या वडिलांना काही होऊ शकत नाही का, आमच्या पक्षाची लोक आहेत का, याच्या माहिती त्याच्याबद्दल सुद्धा घटना झाल्या। म्हणजे आता रोज पाहिलं मला वाटतं चित्राताई, विरोधी पक्षाच्या नेत्या म्हणून तुम्हाला हा प्रश्न विचारते। आता हे प्रकरण असू देत किंवा विठ्ठल वाघांचं प्रकरण असू देत, कशा पद्धतीने आवाज उठवला जाणार आहे तुमच्याकडून? नाही, याच्या विरुद्ध आवाज उठवला जाईल आणि
अहो ही इतकी घाणेरडी, इतकी घृणास्पद, संतापजनक ही घटना आहे. काही चाल असेल ना तर त्याला पकडून त्याच्या मुसक्या तिथं आवळल्या गेल्या पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीची भूमिका स्वतः मुख्यमंत्र्यांनी जिथं घेतली पाहिजे, कार्यकर्त्यांना समज दिली पाहिजे. कशा पद्धतीचे म्हणजे या विषयावरती बोलणं म्हणजे किळसवाण आहे. हो, किळसवाणी प्रकार आहे हा सगळा. चित्राताई, खूप खूप धन्यवाद. तुम्ही एबीपी माझाकडे या सगळ्या संदर्भातली प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. तर गृहराज्यमंत्र्यांचे वडील विठ्ठल पाटील यांचं जे प्रकरण गेल्या 2 दिवसांपासून गाजतंय ते प्रकरण असू देत किंवा आता हे प्रकरण असू देत, या सगळ्या संदर्भात राष्ट्रवादी म्हणतंय की आम्ही आवाज उठवणारच आहोत. मात्र या सगळ्या संदर्भातली दखल सरकारने घ्यायला हवी आहे. जर त्यांचे नेते अशा पद्धतीने 4 चौघांमध्ये, खरं तर ही घटना जी आपण पाहतोय ती एका बसमध्ये घडलेली आहे आणि अशा पद्धतीने वर्तन करणं हे कुठल्याही सर्वसामान्य व्यक्तीसाठी देखील अशोभनीय असू शकतं. मात्र लोकप्रतिनिधींनी असं वर्तन केल्यानंतर या संदर्भातले आक्षेप हे साहजिकच नोंदवले जातील आणि आता या सगळ्या संदर्भात कारवाई झालेली आहे. बलात्काराचा गुन्हा बावनथडेवरती दाखल झालेला आहे. बसमध्ये तरुणीशी अश्लील वर्तन करतानाचा हा व्हिडिओ व्हायरल झालेला होता. रवींद्र बावनथडे यांनी नोकरी आणि लग्नाचा आमिष दाखवून आपल्यावरती अत्याचार केले असा दावा आता या पीडित मुलीने केलेला आहे आणि नागपूर चंद्रपूर बसमध्ये बावनथडेशी अश्लील चाळे करतानाचा हा व्हिडिओ 3 दिवसांपूर्वी व्हॉट्सअपवरती व्हायरल झाल्यानंतर या सगळ्या संदर्भातली कारवाई आता होतीये.